सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे वाळू माफियावर कारवाईची मागणी. संतप्त ग्रामस्थांचा तहसीलदारांना घेराव. सिल्लोड तालुक्यातील धानोरा परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा व त्यातून होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीबाबत ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. वाळू माफियांना प्रशासनाकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आज तहसीलदारांना घेराव घातला आहे. ग्रामस्थांनी तहसीलदारासमोर आक्रोश व्यक्त करत सांगितले की नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे शेतीची जमीन धोक्यात आली आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वारंवार तक्रारी करूनही महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वेळोवेळी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून वाळू माफियावर तातडीने कारवाई करायची, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून वाळू माफियांना आळा घालण्यात येईल. SJ न्यूज ब्युरो रिपोर्ट, सिल्लोड. हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला. इथलंच लोकेशन, हाच लोकेशन आहे का? एक टाकी बघा. कारवाई का नाही करत? सोशल मीडियाचा आहे ना, आपल्याला काही अहो सोशल मीडियाचा तुम्हाला व्हेरीफाय करायला जागेवर आणला तुम्हाला आम्ही. तुम्ही द्या ना, तुम्ही पुरावे द्या. अहो आम्ही दिलंय तुम्हाला, ट्रॅक्टर ताब्यात दिलं, तुम्हाला नाव दिलं, सगळं दिलं, तुम्ही कारवाई करत नाही. सोशल मीडियाच्या प्रत्येक लिंकवर कशी कारवाई? नाही नाही आता दिलंय ना. तुम्हाला दिलंय, या संबंधित दिलंय. या तीन वाहनावर कारवाई होईल. हा, MPDA मार्फत कारवाई होणार का? MPDA चे मागचे गुन्हे त्यांच्यावर असतील तर कारवाई होईल. असतील तर हे रेकॉर्ड आम्ही द्यायचं का तुम्ही काढणार? आम्ही काढून देऊ. हो, किती दिवसात काढणार? हा याचा टायमिंग सांगा. टायमिंग अहो साहेब, तुम्ही विषय भरकटू नका. दोन शब्द बोलायचे. तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहे, सर्व यंत्रणा आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे जे रेकॉर्ड असेल आम्हाला आमच्याकडे रेकॉर्डच नाहीये. तुमच्याकडे काय रेकॉर्ड आहे? तुम्ही करणार का? या पुढे आता दादा जरा पुढे वा पुढे. 15 दिवसात तपासून घेऊ आम्ही. 15 दिवसात तुम्ही MPDA मार्फत कारवाई करणार? त्यांच्यावर गुन्हे असतील तर गुन्हे असतील तर करणार. ठीक आहे, गुन्हे त्यांच्यावर आहे. आणि हे जे 3 वाहन आहे, तुम्ही आज कारवाई करणार? प्रेस नोट आम्हाला मिळणार गावकऱ्यांना? हो, एक मिनिट मीटिंग होत्या. मीटिंग होत्या नाही तर मग बोलून घ्या. 2 वाहनांकडून दंड वसूल करू. दंड किती? 1 लाख बरं रुपये. सर, याच्यानंतर वाहन कधी तकलीफ याचं काय करायचं? गाव नंतर काय करणार? तुमची पेट्रोलियम काय कामाची हो? रात्रीची पेट्रोलियम या बाया 20 मिनिटं थांबणं पडतं साहेब. तिथे नियमानुसार दंड केला लागेल. किती बसेल? किती लागेल? गावकऱ्यांना सांगा, रेकॉर्ड करा. 39,600 ट्रॅक्टर जेसीबीवर किती दंड लागेल? एक ब्रांडला रेकॉर्ड करा. अरे रेकॉर्ड नाही सांगितलं. हे बघा, तुम्ही जबाबदार अधिकारी, जनता इथे मालक आहे. बरोबर नाही तुमचं. जनता मालक आहे, तुम्ही जबाबदार अधिकारी. आता कोणाला तुम्हाला सर्व दाखवतोय. कारवाई आम्ही कळलं ना तुम्हाला, कागद येईल ना. तुम्ही किती लावणार? तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. तुम्ही सक्षम अधिकारी आहे. कागद येईल ना तुम्ही सक्षम अधिकारी आहे. तुम्हाला कोणाचा आदेश द्यायची गरज नाही. त्याचा खुलासा घेऊन त्याच्यानंतर दंड निश्चित करू. हा, त्याचे खुलासा आल्यानंतर किती करणार आम्हाला कळू द्यायचं. कळून जाईल ते आम्ही दंड. ठीक आहे, जे नियमाप्रमाणे झालं नाही तर आम्ही पुढील कारवाई तुमच्यावर करू. तुम्ही म्हणले ना, तुम्ही असं बोलणं उचित नाही. आता ऑन रेकॉर्ड सर्वांसमोर सांगतो, पुढील कारवाई तुमच्यावर करू. तुम्ही जर ह्या गुन्ह्यातल्या लोकांना जर सोडलं, पुढील कारवाई आम्ही तुमच्याकडे करू. जनता या ठिकाणी मालक आहे. मालक आहे, मालक आहे. तुम्ही आम्ही सामील आहे त्याच्यात. हो, तुम्ही, मी जबाबदारीनं सांगतोय, तुम्ही यामध्ये सामील आहे. तुमच्या ह्या आशीर्वादाशिवाय हे प्रकरण चालू नाही. मग मला मेसेज पाठवून काय फायदा आहे? मग हा, जर माझ्यावर विश्वास नाही ना, एक मिनिट, मेसेज माझ्यावर विश्वास नाही ना, विश्वास निर्माण करा. नाही सांग ना, विश्वास नाही ना, मेसेज पाठवून काय फायदा? तसं तुम्ही सांगा. हा, तुम्ही त्यामध्ये काय बोलले पुन्हा रेकॉर्डिंग मध्ये, मला कॉल करायचे नाही,
असं जर तुम्ही बोलणार असेल, असे जर बोलणार असेल तुम्ही कॉल करायचे नाही. मग तुम्ही सांगा कलेक्टरला करा, विभागीय आयुक्ताला करा किंवा महसूल मंत्र्याला करा. ते तुमचे खाली, तुम्ही त्यांचे बॉस आहे. नाही मग तुम्हाला कशासाठी कॉल करायचे? नाही, जर माझ्यावर विश्वास असेल तर कॉल करा. जर तुम्हाला वाटत असेल मी त्यामध्ये सामील आहे, बिलकुल कॉल करायचा. बरं ठीक आहे. आज शुक्रवारी आम्ही पंचनामा करून वाहनं तुमच्या ताब्यात दिले. तुम्ही काय कारवाई केली ती आम्हाला दाखवा आता. आमचा विश्वास आहे ना. जप्त आहेत ना वाहनं तिथं? जप्त नाही, आम्हाला कारवाई पाहिजे. आम्ही जे लोकांच्या डोळ्यावर जातोय, त्याच लोकांच्या डोळ्यात जातो. एक मिनिट, उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील. एक मिनिट शांत बसा. उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील ते. तुम्ही त्यांच्याकडे सेटलमेंट करतील असं ते म्हणतात. नाही. अरे शांत बस ना बाबा. पहिली गोष्ट तुमचा विश्वास नाही. विश्वास नाही, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे चालू नाही. माझ्या वरिष्ठांना भेटा, माझ्यावर विश्वास नाही. तुमच्या वरिष्ठांना 4 दिवस झाले आम्ही तुमच्या ताब्यात ट्रॅक्टर JCB दिला. ट्रॅक्टर सॉरी पळवून दिला. ट्रॅक्टर मालकाचं नाव दिलं. तुम्ही कारवाई का नाही केली? त्याच्यावर गुन्हा नोंद अरे करणार किती दिवस लागणार? कधी करणार? काल काय चालू होतं? काय चालू आहे? एकच मिनिट. सगळीकडे अतिवृष्टी आहे की नाही? तुमची शासनाची गाडी मी आज पळवतो, तुम्ही 8 दिवस माझ्यावर कारवाई करू नका. आज मी पळवतो तुमची गाडी. माझं नाव तुम्हाला माहिती आहे. आता 8 दिवस कायच करणार? अरे शांत बैस ना. 8 दिवस तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका. मी तुमची गाडी आज पळवतो इथून, कारण तुमच्या ताब्यातून ट्रॅक्टर पळवला. तुमच्याकडे यंत्रणा नाही का? तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज आहे का? एखादा आरोप करतोय, म्हणजे गुन्हा करतोय. आम्ही सोडून दिलंय का? ते सोडून दिलं नाही. कारवाई का केली नाही? तुम्ही सगळे फील्डवर होते ना? हो, फील्डवर होतो. आम्ही तुमच्या ताब्यात आमच्या दिलं. कर्मचाऱ्यांनी पळवलं का? हो, तुमच्या ऐका, मी जबाबदारीनं बोलतो. तुमचा राजपूत नावाचा कर्मचारी हप्तेखोर आहे, त्याचे सर्व डिटेल्स माझ्याकडे आहे. डिटेल्स तुम्हाला नाही देणार, तुमच्या वरिष्ठांना देणार, तुमच्या सह देणार. ठीक आहे. तुम्ही किती तुमचे असे कोडवडे यांचे लोक, तुम्हाला सांगतो 5 किलो बाजरी पाहिजे, 10 किलो बाजरी पाहिजे, 20 किलो बाजरी पाहिजे, आजच पाहिजे, इथं देऊन टाका बाजरी, तिथं देऊन टाका बाजरी. इतकं धान्य खरेदी करणारे झाले काही. हे पाय, त्याच्या विरोधात काय असेल तुझा माझ्यावर विश्वास नाही. हो. माझ्या वरिष्ठाकडे आम्ही तुमच्या वरिष्ठाकडे जाणार. आम्ही जबाबदार व्यक्ती तुम्ही आहे. आम्ही तुमच्या तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? एक मिनिट सर, एकच मिनिट. नाही, विश्वासाचा विषय नाही राहिला इथं. विश्वासाचा विषय काय राहिला मग? अहो, तुमच्या ताब्यात आम्ही ट्रॅक्टर दिले, वाहनं दिले, काय कारवाई केली ती दाखवा. कारवाईचं सांग. त्या लोकांची सोशल मीडियावर ठीक आहे. हा ट्रॅक्टर त्या लोकेशनला JCB भरतोय, हा इथे धुतला जातोय. ठीक आहे. बरं, आज आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या गावातले तुम्ही हो, आता जाग्यावर लगेच लिस्ट करा. हा, लिस्ट देतो आता जाग्यावर. तुम्ही MPDA मार्फत कारवाई करणार का? नाही, त्याचे टप्पे ठरले. नाही. 10,000 ब्रॉस आपली रेती वाहतूक केली का नाही या गावातून? चोरी केली की नाही? रस्ता बस आहे. 10,000 ब्रॉस वाहतूक केली का नाही? एका आरोपीनं 10,000 ब्रॉस केली. अरे तुम्ही दादा आम्ही आमच्या सरपंच तुमच्याकडे ऑलरेडी नाही, तुमच्याकडे रेकॉर्ड आहेच ना. एक मिनिट मला बोलणं उद्या, माझं बोलणं उद्या. ऑलरेडी काही कोण तुम्ही आम्हाला एवढं सांगताय, आमच्या सरपंचाला PSI ओळखत नाही, पण वाळूवाल्याला बरोबर ते रेकॉर्ड कोणाकडे? तुम्ही MPDA मार्फत कारवाई करणार का? MPD मार्फत नाही, आम्हाला तात्पुरती कारवाई नको. MPDA कसं आहे, त्याला 2 की 3 गुन्हे लागतात. आहे. MPDA मार्फत कारवाई करणार का? एका माणसावर 2 ते 10 गुन्हे दाखवतो. पाहिजे गरज नाही तुम्हाला, काही कोणाला नावही करायची गरज नाही. सर तुम्ही काय करा, जुने गुन्हे काढा. काय प्रॉब्लेम आहे? जर समजा हा एक काय प्रॉब्लेम आहे या प्रश्नातून, एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे? सहकार्य, हे पाय, मी आणखी बी माझ्या शब्दावर ऐका ना, तुमचं गाव सहकार्य करायला तयार असेल ना, तुमच्या गावातून एक सुद्धा वाळूचा कण मी उचलू देणार नाही. सहकार्य आमचं आहे. तुम्ही 4 दिवसापासून कारवाई केली नाही. हा, फक्त एवढंच. विलंब नका करू ना. गाडी पळवतो आता नाही करणार. मॅडमनं खूप रेतीसाठ्याचे पंचनामे केलेले, ते कोणत्या गटात पडलेले. मला नका बोलू. नाही मॅडम आहे ना, प्रशासनाचं असंच असतं ना, मागं नका बोलू म्हणतात. मी 13 जूनला जॉईन झालो, त्यानंतरच मला विचारा.